आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी नवा खुलासा। जय पवारांचा व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप, डीजीसीएकडे कठोर कारवाईची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला महिनाही पूर्ण होत नाही, तोच त्यांच्या अपघात प्रकरणी नवा वाद निर्माण झाला आहे। अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत अत्यंत धक्कादायक आरोप केले आहेत। पायलट सीटवर झोपल्याचा आरोप जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह हे उड्डाण सुरू असताना मुख्य पायलटच्या सीटवर बसून झोपलेले असल्याचा दावा करण्यात आला आहे। जय पवार यांनी या प्रकरणाला अत्यंत गंभीर निष्काळजीपणा असे संबोधित करून कठोर कारवाईची मागणी केली आहे। आपल्या भावनिक पोस्टमध्ये जय पवार म्हणाले, माझ्या वडिलांना गमावण्याची वेदना आयुष्यभर साथ देणार आहे। उड्डाण दरम्यान पायलट सीटवर झोपणे हा गंभीर गुन्हा आहे। डीजीसीएने तात्काळ चौकशी करून संबंधित कंपनीची सर्व विमाने ग्राउंड करावीत आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करावी। डीजीसीएकडे ठोस मागणी। जय पवार यांनी नागरी उड्डाण महासंचालनालय डीजीसीएकडे लेखी तक्रार देत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत व्हीएसआर कंपनीची सर्व विमाने उड्डाणासाठी बंद ठेवावीत अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान आमदार रोहित पवार यांनी देखील या दुर्घटनेनंतर सातत्याने कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत। दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी यापूर्वीच केली होती, तर जय पवार यांच्या नव्या आरोपानंतर या मागणीला अधिक बळ मिळाल्याचे बोलले जात आहे। या प्रकरणी अद्याप अधिकृत तपास सुरू असून डीजीसीए कडून काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। या घटनेमुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे। प्रतिनिधी सुरेश पारवे, प्रेस मीडिया न्यूज चॅनल, मुंबई।